मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र ॲपबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे, मुख्याध्यापकांनी कसे लॉग इन करावे, मुख्याध्यापकांनी शिक्षक कसे जोडावेत व शिक्षकांनी प्रत्यक्ष AI द्वारे चाचणी कशी घ्यावी, हे पूर्ण प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तेही पूर्ण डेमोसहित. नमस्कार मित्रांनो, मी गणेश डोंगे. मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप ब्लॉग या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपले मनपूर्वक असे स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका कार्यक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत, जे आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. तो कार्यक्रम म्हणजे निपुण महाराष्ट्र. या ॲपबद्दल आपल्याला जर पूर्ण माहिती हवी असेल, ती पण सोप्या आणि साध्या शब्दामध्ये आणि एकदम व्यवस्थित मांडणी असलेली, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाबद्दल कोणतीही शंका आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची मी खात्री देतो. तर चला आपण सुरुवात करूया. निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रमाबाबत शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत निपुण महाराष्ट्र ॲप विकसित करण्यात आलेले आहे. सदर ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासून त्यानुसार अध्ययन आवश्यक शैक्षणिक नियोजन करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी प्ले स्टोर वरून निपुण महाराष्ट्र हे ॲप डाउनलोड करावे. ते कसे डाउनलोड करायचे, काय करायचे, हे अगदी सोपे आहे. त्यामध्ये मी काही जास्त वेळ घालवणार नाही. ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारची प्रारंभिक स्क्रीन आपल्याला, त्या स्क्रीनवर नेक्स्ट, पुढे अशा पर्याय येत राहील. तो पुढे पुढे क्लिक करत जा आणि दिलेल्या पेज पर्यंत येऊन आपल्याला थांबायचे आहे. या पेजवर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम प्रोफाईल निवडण्यासाठी विचारलं जाईल. या पेजवरील प्रोफाईल निवडून शालार्थ पोर्टलवरील आपल्या नंबरचं लॉग इन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण मुख्याध्यापक लॉग इन पाहत आहोत. मुख्याध्यापक लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकांनी शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवरील आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचे आहे. इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या छोट्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवायचा आहे. आपण OTP पाठवल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला OTP प्राप्त होईल. आलेला OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि OTP टाकलेला आपल्याला पुढे पाठवायचा आहे. पुढे पाठवल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे पेज ओपन होईल. अशा प्रकारे शाळेच्या मुख्याध्यापकाचे लॉग इन आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक डॅशबोर्डवर आपल्याला पुढील टॅब दिसतील. शाळेची माहिती, माझ्या शाळेतील वर्ग शिक्षक, वर्गनिहाय शिक्षक नोंदणी, शाळेची निपुण विश्लेषण पहा आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या नोंदी पहा. आता आपली पुढील महत्त्वाची कृती म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांची नोंदणी झाली आहे का, हे तपासणे. यासाठी माझ्या शाळेतील शिक्षक या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि एवढाच कोड टाकून शोधा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची यादी या प्रकारे दिसेल. यामध्ये आपल्या शाळेतील सर्व शिक्षक ॲड आहेत की नाही याची खात्री आपल्याला करायची आहे. हे बघून आपण आपल्याला ठरवायचे आहे की जर एखाद्या शिक्षकाची नोंदणी झालेली नसेल किंवा एखादा शिक्षक आपल्याला इथे दिसत नसेल, तर त्या शिक्षकाचा शालार्थ ID टाकून आपल्याला त्या शिक्षकाला ॲड करायचे आहे. आपल्याला त्या शिक्षकाचा शालार्थ ID आपल्या शालार्थ साईटवर मिळून जाईल. यानंतर वरील 3 रेषेला क्लिक करून आपल्याला होम आपल्या या पेजवर यायचे आहे. होम म्हणजे मुख पृष्ठावर यायचे आहे आणि त्यानंतर वर्ग शिक्षक आपल्याला नोंदणी करायची आहे. तर वर्ग शिक्षक नोंदणी या टॅबला क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे. इथे सर्वप्रथम आपल्याला एक फॉर्म दिसत आहे, ज्या फॉर्मचं नाव आहे 6U. तो फॉर्म आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर आता आपण सर्वप्रथम 6U हा फॉर्म नमुना आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घेऊया. अशा प्रकारे आपण निळ्या फॉर्म 6U या लिहिलेल्या निळ्या ठिकाणी क्लिक केल्यास आपल्याला फॉर्म डाउनलोड होण्यासाठी उपलब्ध होईल. या ठिकाणाहून 6U आदेशाचा PDF फॉर्म आपल्याला डाउनलोड करून त्याची PDF प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपण भरलेला 6U फॉर्म अपलोड करण्याची प्रक्रिया काय आहे ते बघूया. पूर्ण भरलेल्या फॉर्मचे स्पष्ट फोटो आपल्याला काढायचे आहे. ॲपमध्ये भरलेले 6U आदेश अपलोड करायचे आहे व या पर्यायावर क्लिक करायचे आहे. येथे 2 पर्याय दिसतील. फोटो काढा म्हणजे थेट मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढण्यासाठी आणि फोटो निवडा अधिक आलेला फोटो अपलोड करण्यासाठी. यामधून आपण योग्य पर्याय निवडून फोटो अपलोड करूया. अपलोड पूर्ण झाल्यानंतर 6U आदेश यशस्वीरित्या सिस्टीममध्ये नोंदवला जाईल. फोटो जतन झाल्यानंतर आता आपण 6U आदेशानुसार वर्गनिहाय नोंदणी करणार आहोत. वर्गनिहाय, तुकडीनिहाय शिक्षक नोंदणी प्रक्रिया कशी आहे ते आपण पाहू. येथे नोंदणी करताना जर तुकडी सेमी इंग्लिश असेल तर छोट्या चेक बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. जर तुकडी सेमी इंग्लिश नसेल तर या ठिकाणी काही क्लिक करायचे नाही. पुढे तुकडीनिहाय शिक्षकाचे नाव निवडण्यास विचारले जाईल. उदाहरणार्थ, जर वर्ग 2 असेल तर वर्ग 2 साठी यादीत दिसणाऱ्या योग्य शिक्षकाचे नाव सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर पुढील वर्गासाठी पुन्हा ही तुकडी सेमी इंग्लिश आहे का असे विचारले जाईल. असल्यास होय, नसल्यास कुठल्याही टॅबवर क्लिक करू नका. त्यानंतर या वर्गासाठी शिक्षक सिलेक्ट करा. अशाच पद्धतीने आपल्याला शाळेत जितके वर्ग आहेत त्या सर्व वर्गासाठी क्रमाने शिक्षक निवडायचे आहेत.
व शेवटी वरील शिक्षक जतन करा या टॅबवर क्लिक करून आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता आपण शिक्षक प्रत्येक इयत्तेसाठी निवडलेले आहेत. या ॲपमध्ये आतापर्यंत आपण बघितले की मुख्याध्यापकांनी कशा पद्धतीने त्यांचे काम करायचे आहे. या पुढील टप्पा म्हणजे शिक्षक यांच्यासाठी निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरावे ते आता आपण यापुढे बघणार आहोत. मुख्याध्यापकांनी ज्या प्रकारे ॲप डाउनलोड केले त्याच प्रकारे शिक्षकांनी सुद्धा हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. ॲपमध्ये पुढे असा पर्याय येत राहील, तो पुढे पुढे क्लिक करत राहा प्रोफाईल निवडण्याच्या पेजपर्यंत. प्रोफाईल यादीतून शिक्षक हा पर्याय निवडावा. आता दिलेल्या ठिकाणी शिक्षकांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर OTP सेंड या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मोबाईलवर आलेला OTP आपल्याला येथे टाकून तो पुढे आपल्याला तपासण्यासाठी पाठवायचा आहे. मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉगिन मिळेल. लॉगिन मिळाल्यानंतर आपण आता पुढे प्रक्रिया काय करायची ते बघूया. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचे मुख्य काम सुरू होते. विद्यार्थ्यांच्या वाचन स्तराच्या नोंदी घेणे आणि अध्ययन स्तर नोंदवणे. यासाठीच ही स्तर निश्चिती प्रक्रिया राबवली जात आहे. स्तर नोंदणी करताना प्रत्येक स्तरानुसार योग्य पर्याय आपल्याला ॲपमध्ये दिलेला असेल. सूचना नीट वाचून त्याच पद्धतीने स्तर नोंदणी अत्यंत काळजीपूर्वक करायची आहे. येथे आपल्याला अध्ययन स्तर चाचणी ही टॅब दिसेल. या टॅबवर आपण क्लिक करून पुढील स्क्रीनवर जाऊया. पुढील स्क्रीनमध्ये आपल्याला आपल्या शाळेचे नाव दिसेल. आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे. ती बाय डिफॉल्ट आपल्याला 20 डिसेंबर 2025 तारीख सिलेक्ट करायची आहे. आता आपल्याला आपल्या वर्गावर क्लिक करून पुढे आपल्याला विद्यार्थी संख्या दिसेल. समजा एका विद्यार्थ्याच्या नावावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 4 पर्याय दिसतील. वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया. यापैकी आपण वाचन येथे क्लिक करून बघूया आणि त्याची चाचणी वाचनाची घेऊया. हा वर्ग 4थीचा असल्यामुळे आपल्याला कोणता अध्ययन स्तर निवडायचा आहे हे आपल्याला ठरवावे लागेल, कारण 4थीतील बऱ्याच विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता, उतारा लेखन करता येते. जेव्हा आपण वाचन या चाचणी घेऊया येथे क्लिक करू, तेव्हा आपल्यासमोर असे अध्ययन स्तर निश्चितीसाठी पर्याय उपलब्ध होतील. एकूण 15 पर्यायापैकी आपल्याला निवड करायची आहे. समजा या विद्यार्थ्याची मी निवड करत आहे 15वा स्तर. हा पर्याय निवडल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. यामध्ये जे ठळक अक्षरात वाचायचे आहे ते माईक या बटनावर क्लिक करून त्याला ते वाचायला लावायचे आहे आणि वाचत असताना त्याला ती रेकॉर्डिंग होणार आहे. ते पूर्ण रेकॉर्डिंग आपल्याला त्याची करायची असून उतारा पूर्ण होईपर्यंत त्याला वाचन करू द्यायचे आहे. जेव्हा त्याचे वाचन करणे पूर्ण होईल तेव्हा तेव्हा परत आपल्याला माईकवरती क्लिक करायचे आहे. म्हणजे त्याचे वाचन पूर्ण झाले असे होईल. त्याचे जेव्हा वाचन पूर्ण होईल तेव्हा ते आपल्याला पडताळणीसाठी पुढे पाठवायचे आहे. त्यासाठी पडताळणीसाठी पुढे पाठवा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा वाचनाचा वेग किती होता, अध्ययनाची अचूकता किती होती, या सर्व बाबी आपल्याला दिसून येतील. त्या जतन करा या टॅबवर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे अभिनंदन करणारा एक मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसून येईल. आता आपण त्याची वाचनची चाचणी घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला त्याचे लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या तिन्ही स्तरावरची चाचणी घ्यायची आहे आणि त्याचा अध्ययन स्तर आपल्याला नोंदवायचा आहे. मित्रांनो, अध्ययन स्तर नोंदवताना तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे की स्तर नोंदणी ही विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष क्षमतेनुसारच करावी. अंदाजाने किंवा घाईत नोंदणी करू नये. ही नोंद पुढील शैक्षणिक नियोजनाचा आधार असते. तर अशा पद्धतीने आपण निपुण महाराष्ट्र ॲप वापरून मुख्याध्यापक लॉगिन, शिक्षक नोंदणी, वर्गनिहाय शिक्षक जोडणी आणि विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती ही संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहिली. आता शिक्षकांनी सूचना काळजीपूर्वक वाचून विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी प्रामाणिकपणे करावी, कारण याच नोंदीवर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नियोजन अवलंबून आहे. जर या प्रक्रियेत कोणतीही अडचण येत असेल तर कृपया कमेंट करायला विसरू नका. तुमची अडचण नक्की सोडवली जाईल. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थ्यांना निपुण बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडूया. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.